तासन तास आम्ही त्या गोष्टीमध्ये रमू शकतो हे त्याला जास्त माहिती आहे. आणि त्याचाच उपयोग घेऊन तो आमच्याशी खेळ करत आहे. आज आमचे परिवार रस्त्यावर आले, आज आमच्या परिवारांची धूळधार झाली, याला कारण हेच आम्ही तिच्या दाराजवळ जातो. एकदा गेले माहिती आहे तरी आम्ही तिथून का जातो? जर जात आहे याचा अर्थ हा जात नाही, पुढच्या वेळेस आत जाईल, पुढच्या वेळेस आत जाईल. ती वाट पाहत आहे, मोह वाट पाहत आहे, वासना वाट पाहत आहे. आता आम्ही ठरवावं, आम्ही तिच्या दाराजवळ जावं की आम्ही मार्ग बदलावा. आमच्यावर आहे. जर आम्ही जातो आणि आम्हाला वाटतं आम्हाला काही होणार नाही, आमची भूल आहे, आमची भूल आहे. पुष्कळ शिकारी प्राण्यांना एक विशेष दृष्टी असते. मांजर किंवा कोल्हा जातीचे प्राणी जर पाहिलं तर ते जसे दिवसा पाहतात ते रात्री बी तसेच पाहू शकतात. कित्येक पक्ष्यांचे नेत्र कसे आहे, अतिसंवेदनशील आहे. किलोमीटरच्या किलोमीटर दूर ते पाहू शकतात, स्पष्ट पाहू शकतात. जे मनुष्य पाहत नाही, पाहू शकत नाही. आमची मर्यादा आहे. एक केस्ट्रल नावाचा पक्षी कोल्ह्याच्या लघवीद्वारे परावृत्त होणारी जांभळी किरण त्या गवतावर पाहू शकतो, एक्सरे सारखी, इन्फ्रारेड सारखी. आमच्या जीवनातली सर्व कमजोर असलेल्या भागावर त्या सैतानाचं सूक्ष्म लक्ष आहे. किलोमीटरवरून तो पाहत आहे. जे आम्ही पाहू शकत नाही, जे कोणी पाहू शकत नाही ते तो पाहत आहे. त्याला तो वास येत आहे, पापाची दुर्गंधी हजारो किलोमीटरवरून तो पाहू शकतो. सापांमध्ये त्याचं भक्ष्य, सापाचं भक्ष्य जे असतं, दोर उंदीर काय जे असतं, त्याचं उष्ण रक्त, त्याच्या डोळ्याखाली काही खड्डे असतात कॅमेरासारखे. थोडीशी हालचाल, उष्णता त्याला दिसली असं लिहिलं आहे. सायंटिस्ट म्हणतात 0.009% एकदम बारीक पण हालचाल झाली, ती उष्णता ते मापून घेतात आणि तिथे जातात. आम्हाला माहित पण नाही. त्यांच्या सापांच्या डोळ्याखाली उष्णता दर्शवणारे खड्डे असतात. थोडासा तापमानात झालेला बदल अचूक ओळखतात. या जुनाट सापाला आपण कधी आत्म्यामध्ये उत्सुक आहोत लगेच ओळखतो. असा पॉइंट पण ओळखतो. आपण प्रभूची सेवा करण्याचा निर्णय घेत आहोत, अचूक ओळखतो. ते त्याला कधी आवडत नाही, म्हणून आपल्याला पूर्ण घेण्यासाठी तो आपल्या मागे लागतो. आता देवाकडे येत आहे, आता पापांची कबुली देणारच आहे. एकदम आमच्या आधी त्याला माहिती आहे, बारीक हालचाल तो ओळखत आहे. हा जुनाट साप प्रगटीकरणात त्याला जुनाट साप म्हटलेला आहे, कारण तो पहिल्यापासून आहे. पृथ्वीच्या त्या आदम एदेन बागेपासून आहे तो जुनाट साप. फसवत आहे. हे आहे पाहण्याची क्षमता. काही प्राण्यांमध्ये तीव्र ऐकण्याची क्षमता असते आणि ते आपल्या भक्ष्यावर तुटून पडतात. खळ्यात राहणारा जो घुबड असतो त्याचा चेहऱ्याचा आकारच असा असतो आणि तो इतका शक्तिशाली चेहरा असतो की एका छोट्या उपग्रहाप्रमाणे असतो. जमिनीखाली होणारी उंदराची बारीक हालचाल, बिनचूक तो आवाज त्याच्यापर्यंत लगेच कॅच करतो. जराशी हालचाल दुरून. एक असलेला आहे, मोठ्या बर्फातला एक मोठा घुबड असतो. त्याची ऐकण्याची शक्ती, बर्फाखाली चाललेला तो उंदीर किंवा ते कीटक, तिथून ती हालचाल त्याला ऐकू येते. अचूक रीतीने थोडासा आमचा पाऊल इकडे तिकडे पडला, थोडासा आमचा विचार आला, आमच्या मुखातील वचनाद्वारे सैतान ओळखून घेतो ह्याच्या मनात काय आहे.
एखादी शिवी निघाली, बसलेला आहे तो, लगेच कॅच करतो, तो ओळखतो याच्या मनात काय आहे. आमचे बोलणे ऐकून आमचे माप तो घेतो, माप याची शिकार कधी करायची. आमच्या जीवनातील उद्देश, लक्ष, आमच्या जीवनातील दृष्टिकोन, आमचा उद्देश आणि योजना इत्यादी बाबत आम्हाला सावध राहण्याची गरज आहे. काही शिकारी प्राणी आहेत ज्यांना वास घेण्याची शक्ती अवलंबून आहे. हजारो किलोमीटर पासून ते वास घेतात असं लिहिलं आहे. 2.5 किलोमीटरच्या अंतरावरून तो तरस त्या हरिणीच्या पिल्लूचा वास घेतो. 2.5 किलोमीटर वरून त्याला वास येतो, त्या तरशाला. तो त्याच्या भक्ष्यापर्यंत जातो. शार्क मासा जो असतो समुद्रामध्ये, त्याची वास घेण्याची शक्ती 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या भक्ष्यापर्यंत समुद्रात जाते. 1.5 किलोमीटर वास. सुवासिक जीवनाकडे आकर्षित होणारे फक्त मनुष्य नव्हे तर दुष्ट आत्मे देखील आहेत. त्यांना समजत आहे सुवास, आराधनेचा अर्पण, स्तुतीचा अर्पण कोणाच्या जीवनामध्ये सुरू आहे. त्यांना लगेच वास येतो, लगेच त्यांना समजतं. जेव्हा ख्रिस्ताचा सुवास आमच्या जीवनातून बहरताना दिसतो, इतरांचे लक्ष जेव्हा आमच्याकडे वेधले जाते, तेव्हा सावध राहा. जेव्हा आम्ही इतरांकरिता वेगवेगळ्या प्रकारे आशीर्वादित बनतो, त्यावेळेस आम्हाला जागृत राहण्याची गरज आहे. जो इतरांसाठी आशीर्वादित बनत असतो त्याच्यावर जास्त अटॅक आहे. म्हणून पुष्कळदा म्हटलेलं आहे, एखाद्या मंडळीचा पाळा जर चुकतो तर तो चुकत नाही, तर मंडळी चुकते. कारण मंडळी त्या बाळकासाठी प्रार्थना करण्यास सुटलेली आहे. त्याला त्या जो विश्वास त्याचा राखला त्याचे मजबूत उभारण्यासाठी तो पण मनुष्य आहे. कितीतरी सेवक पडून गेले, मोठे मोठे टीव्हीवर प्रचार करणारे दिसत नाही, संपले. या कारणामुळे संपले. का? कारण तो एकटा असमर्थ आहे. तो काय देव नाही, मनुष्य आहे. फक्त देव त्याच्याद्वारे त्याचे निरोप पाठवते, एवढाच फरक आहे. आणि त्याला मजबूत करायचं असेल, तो मजबूत त्याच्या परिवारावर सैतान हल्ला करू. म्हणून मंडळीचं कर्तव्य आहे की त्यांनी, मंडळीने त्या सेवकासाठी प्रार्थना आपण त्याला उचलून धरायला पाहिजे. जर सेवक पडतो तर त्याची हार नाही, त्या पूर्ण मंडळीची हार आहे. कारण मंडळी स्वार्थी आहे. फक्त त्या सेवकाकडून तुम्हाला प्रार्थना हवी आहे, आजारासाठी, ह्याच्यासाठी, त्याच्यासाठी. अरे पण त्या बाळकासाठी तुम्ही काय करत आहात? हा पण प्रश्न आहे. त्याच्यासाठी कोण करत? कितीतरी सेवेमध्ये आज पाळक येत नाही, आणि जे आहे ते किती यशस्वी आहे आपल्याला ठाऊक नाही. आज त्यांची आध्यात्मिक स्थिती काय आहे आम्हाला ठाऊक नाही. कारण हे सगळं सांगण्याची हिंमत पुष्कळांमध्ये तर नाहीच. कारण एक तर मनुष्यांची भीती आहे, आणि दुसरा सैतान टाकलेला आहे त्याला पाडण्यासाठी, आपटून मारण्यासाठी. हा एक फरक आहे. आणि जेव्हा आमच्या आध्यात्मिक जीवनाचा सुवास, इतरांना मजबूत उभा करण्याचा सुवास जेव्हा ह्या प्रकाशमय दूताला दिसतो, तेव्हा तो लगेच आमच्यावर हल्ला करतो, लगेच आमच्यावर तो घाला करतो, लगेच आमच्यावर तो झडप घालतो. म्हणून प्रियांनो, परमेश्वराच्या लेकरांबरोबर जवळीक साधा, एक संघ राहा, कळपामध्ये राहा, एक दुसऱ्याला शेअर करा, एक दुसऱ्याला साक्ष सांगा, एक दुसऱ्याला विश्वासात उंच करा. आध्यात्मिक प्रबंध, गीत गाऊन, स्तोत्रे गाऊन आम्ही त्या कळपामध्ये राहा. ना की ज्या सर्व गोष्टी बाहेर चाललेल्या आहेत ते त्यांच्यासाठीच नाही, त्यानंतर आमचा नंबर आहे नाश करण्यासाठी. प्रियांनो, आम्ही आज चर्चमध्ये बसले म्हणून खूप धार्मिक आणि चांगले आहोत, आणि जे बाहेर आहे ते खूप वाईट आणि गेलेले केस आहे असं नाही. उद्या ती परिस्थिती आमच्यावर येऊ शकते. म्हणून आम्हाला आता त्यांना जाऊन सबळ आणि मजबूत करायचं आहे, कारण ते पण कळपातले आहे, जरी ते आज बाहेर आहे. ही आमची आध्यात्मिक जबाबदारी आहे, आध्यात्मिक कर्तव्य आहे. त्यांना देखील मजबूत करायचं. प्रथम आपण एक कळपामध्ये राहायला पाहिजे. ज्या येशू म्हणतो,
फूट पडलेलं नगर किंवा घर टिकत नाही. जर मंडळीत फुटी आहे